नमस्कार प्रेक्षक हो, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. सुशेगात अधिकारी आणि निद्रिस्त सरकार, ढोल बडवून आणली जात. प्रेक्षक हो, एखादा हायवे पूर्ण बंद ठेवून रस्ता नूतनीकरणाचे काम करण्याची पहिलीच घटना महाराष्ट्रात करोल गगनबावडा घाट रस्त्याच्या बाबतीत घडली. रस्ते वाहतूक हे दळणवळणाचं अत्यंत महत्त्वाचं साधन आणि त्यातही पश्चिम महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला वाया वैभववाडी तळेरे मार्गे डायरेक्ट मुंबई गोवा नॅशनल हायवेला जोडणारा करोल गगनबावडा घाट हा तर अतिमहत्त्वाचा. हाच घाट रस्ता नूतनीकरण आणि काँक्रिटीकरण दुपदरीकरणच्या नावाखाली गेले वर्षभर बंद ठेवण्यात आला आहे. विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि कणकवली विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांनी याबाबत ढोल बजाव हे अनोखे आंदोलन छेडले होते. प्रेक्षक हो, तळेरे करोल गगनबावडा मार्गे कोल्हापूर हा राज्यमार्ग आता नॅशनल हायवेत रूपांतरित झाला असून त्याची पूर्ण जबाबदारी नॅशनल हायवे अथॉरिटीकडे आहे. खारेपाटण या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर नॅशनल हायवेच्या डेप्युटी इंजिनियरचे ऑफिस आहे. करोल गगनबावडा घाट मार्ग वाहतूक खुली न केल्याच्या विरोधात संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली अनोखे असं ढोल बजाव आंदोलन छेडण्यात आलं होतं. पाहूयात त्याचीच काही दृश्य. दुसरं माझं याच्यामध्ये असं म्हणणं होतं, या ठेकेदाराचं जो काम चालू आहे याच्यावर नियंत्रण कोणाचं? कोण आहे तो आला होता कन्सल्टंट? तुम्ही आहे राहिला होता तेव्हा, तुम्ही नव्हतात. हे 5-5 दिवसांनी कन्सल्टंट बदलता काय? असले कन्सल्टंट कसले साहेब? ज्यावेळी तक्रार कन्सल्टंट ज्यावेळी तक्रारी होत्या तो तुम्ही नव्हता. ऐका ना, ऐका माझा पूर्ण प्रश्न ऐका ना. त्यावेळी ज्या तक्रारी होत्या त्या केल्या पूर्ण? आम्ही साईडवर आता नाही ना, तुम्हाला आता नाही उचलून. ऐका माझं, तुम्ही आता जबाबदार आहात ना. तो कन्सल्टंट गेला, ज्याला आम्ही भांडलो, सांगितलं. या पुलाला सुद्धा भेगा पडल्या होत्या. ते रस्ते सगळं आम्ही दाखवला होता, कशी त्या ठिकाणी भराव जो होता रस्त्याचा बाजूचा हा टाकून तुम्ही डोंगरात दिला होता, हे सगळं दाखवलं होतं. आठवतं काय? बघा, तुम्ही कन्सल्टंट तेव्हा नव्हता. आता जर साहेब कसे कन्सल्टंट बदलायला लागले तर आपण परत नव्याने यांच्याकडे मांडायचं का? प्रेक्षक हो, लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला सरकारला जनहितासाठी जाब विचारणारा विरोधी पक्ष असावा लागतो. सरकार आणि प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे प्रसंगी कान पकडून त्यांची चूक दाखवणे आणि जनहिताची कामे करून घेणे ही मोठी जबाबदारी विरोधी पक्ष आणि त्या विरोधी पक्षाच्या पक्ष नेतृत्वाची असते. पाहूयात याबाबत संदेश पारकर काय म्हणतायत. खरं तर नॅशनल हायवे विभाग हा गेली अनेक वर्ष खरं तर हा हायवे झाला, पण लोकांना फार त्रास याच्यामध्ये झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या. काही लोकांना संपादनाचा मोबदला मिळाला, पण काही लोकांना अद्यापही त्या ठिकाणी मोबदला मिळालेला नाही. आणि जे हायवेचं काम जे झालेलं आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. आजही ज्यावेळी हा हायवे होत होता तेव्हा सांगितलं गेलं होतं की अपघातावर नियंत्रण येईल, पण आज शेकडो तरुण त्या ठिकाणी किंवा लोक ही त्या ठिकाणी मृत्युमुखी पावतात. काल परवा सुद्धा उमरटमध्ये खड्ड्यामध्ये पडून एक तरुण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला, त्याचा संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला. अनेक लोकांचे अपघात झाले, अनेक लोकांना त्या ठिकाणी एकतर म्हणजे त्यांच्या शरीराचं नुकसान झालं, गाडीचं नुकसान झालं, अशी अनेक नुकसानं झाली. पण त्याबाबत कॉन्ट्रॅक्टरनं काही मदत केली नाही, सरकारने काही मदत केली नाही आणि त्या प्रत्येक माणसाचं मात्र आर्थिक नुकसान झालं, जीवन त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं. ही खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती या सगळ्या हायवेच्या संदर्भातली आहे. पण आज नॅशनल हायवेच्या ताब्यामध्ये हा जो घाट आहे, करोल गगनबावडा घाट आहे, हा घाट
नॅशनल हायवेच्या विभागाकडे दिलेला आहे आणि ते त्या ठिकाणी त्याच्यावर नियंत्रण करून तो कॉन्ट्रॅक्टरकडनं ते काम करून घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. पण तो सुद्धा आता वर्षभर घाट बंद आहे, दर्जा त्या घाटाचा निकृष्ट आहे आणि म्हणून ढोल बजावसारखं आंदोलन खारेपाटणचा जे नॅशनल हायवेचं कार्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही केलं. त्याने आम्हाला जवळजवळ या महिन्याची 11 नोव्हेंबर ही तारीख दिलेली आहे. 11 नोव्हेंबर ही तारीख दिलेली आहे. ज्यावेळी आम्ही आंदोलनाला सामोरे गेलो, ज्यावेळी त्या ठिकाणी ढोल बजाव म्हणजे जागा करण्याच्या संदर्भामध्ये ज्या निद्रावस्थेमध्ये हे शासन आहे, ज्या निद्रावस्थेमध्ये नॅशनल हायवेचा विभाग आहे, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी आवाज उठवला. त्यांनी आम्हाला शब्द दिला की एकेरी तरी वाहतूक या घाटाची आम्ही 11 नोव्हेंबर पूर्वी सुरू करतो, 11 नोव्हेंबरपर्यंत सुरू करतो, ही भूमिका त्यांनी दिलेली आहे. आता 11 नोव्हेंबरला एक 7-8 दिवसाचा कालावधी शिल्लक राहिलेला. आज जवळजवळ 2 काय 3 तारीख आहे. 11 नोव्हेंबर ही तारीख दिलेली आहे. त्यांनी हा गगनबावडा करूळ घाट सुरू करतो म्हणून. आणि जो निकृष्ट दर्जाचं जे काम झालं आहे त्याची पूर्ण चौकशी करून नव्यानं त्या ठिकाणी चांगलं काम आम्ही करून घेतो, हा सुद्धा शब्द त्या ठिकाणी दिला. त्याचबरोबर तरळ्यापासून जे घाटापर्यंतचा जो रस्ता आहे जवळजवळ 14.5 किलोमीटर, हा रस्तासुद्धा आज नादुरुस्त आहे. म्हणजे फार मोठे खड्डे या रस्त्याला पडलेले. खरे त्यांची जबाबदारी होती की हा रस्तासुद्धा सुस्थितीत करणं, पण ते सुद्धा काम त्यांनी गेली वर्षभर केलेलं नाही. आणि म्हणून संताप आहे. आंदोलनं आम्ही सातत्यानं करतोय आणि याच्यावर सुद्धा आवाज उठवलेला आहे. आमची भूमिका आहे की खाजगी वाहतूक जी आहे म्हणजे प्रत्येकाच्या ज्या सगळ्या कार आहे आणि आरोग्याच्या बाबतीमध्ये ह्या तरी गाड्या त्या एकेरी वाहतुकीने सुरू व्हावा, अशा प्रकारची मागणी आम्ही शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी केलेली आहे. आता बघतोय 11 नोव्हेंबरला काय त्या ठिकाणी नॅशनल हायवे त्या ठिकाणी काम करत आहे. आणि जर त्यांनी जर केलं नाही तर पुन्हा एकदा आवाज त्या निमित्तानं उठू आणि एक ठोस निर्णय या बाबतीमध्ये आम्ही घेऊ. कारण आता खूप झालं, जवळजवळ अनेक वर्षाचा कालावधी त्या ठेकेदाराला दिला, या अधिकाऱ्यांना दिला, कुठलंही काम यांनी त्या ठिकाणी पूर्णत्वास नेलेलं नाही. दर्जा त्या कामाला नाही, निकृष्ट दर्जाचं काम आहे. घाट सातत्यानं कोसळत आहेत. अनेक जे वॉल आहेत बांधलेल्या संरक्षक भिंती, ह्या सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कोसळत आहेत. आणि म्हणून उद्याची त्या जे होणारी वाहतूक ही कशा पद्धतीची राहील, किती धोकादायक राहील, कारण त्याच्यामधनं लोक प्रवास करणार आहेत आणि अनेक अपघात त्या ठिकाणी होऊ शकतील. आणि म्हणून त्याच्यामध्येचा एक आवाज हा त्या ठिकाणी आम्ही उठवलेला आहे ढोल बजावच्या आंदोलनाच्या माध्यमातून. आणि एक जबाबदारी त्या अधिकाऱ्यांवर आणि कॉन्ट्रॅक्टरवर 11 नोव्हेंबरची फिक्स केलेली आहे. 11 नोव्हेंबरची वाट बघतोय कधी एकदा तो गगनबावडा करूळ घाट सुरू होतोय आणि त्याच्यासाठीची सुद्धा आमची लढाई त्या ठिकाणी राहणार आहे. प्रेक्षक हो, 11 नोव्हेंबर, होय 11 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे करूळ गगनबावडा घाट मार्गे वाहतूक सुरू करण्याची, जी तारीख ठेकेदार आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. संदेश पारकर यांनी ऊस उत्पादक शेतकरी, स्थानिक व्यापारी, दुकानदार, पर्यटक, वाहन चालक, सर्वसामान्य जनता यांचा आवाज बनून करूळ गगनबावडा घाट रस्ता किमान एकेरी वाहतुकीसाठी तरी खुला व्हावा यासाठी स्वतः रस्त्यावर उतरत आवाज उठवला. संदेश पारकर यांचा हा आवाज विधिमंडळात, विधानसभेत जावा यासाठी आता कॉमन मॅनची साथ मिळावी, मतदारांची साथ मिळावी अशी अपेक्षा संदेश पारकर यांना आता आहे.